मित्रांनो नमस्कार. पोलादाला गरम करून पाहिजे तसा आकार देता येतो, तसंच मनुष्याचं आहे. लहानपणापासून आपण त्याला त्याच्या मनामध्ये काय चांगले आणि वाईट विचार पेरतो त्याचप्रमाणे तो मनुष्य घडत असतो. आपल्या शेजारील राष्ट्र पाकिस्तान, तिथं मोठमोठे आतंकवादी कॅम्प आहेत. ती लोक काय करतात, आतंकवादी कसे तयार करतात. लहान लहान मुलं, ती गरिबाची मुलं घेऊन येतात, त्या कॅम्पमध्ये भरती करतात आणि त्यांना जाती धर्माविषयी भडकवतात. त्यांना सांगितलं जातं, त्यांना हेच शिकवलं जातं का जर समोरचा धर्म, दुसरा जो धर्म वाढला तर आपल्या धर्मावर संकट येईल, आपल्या धर्मातील लोकांवर संकट येतील, त्याच्यामुळे समोरच्या धर्मातील लोकांना तुम्ही मारा, ते आपले शत्रू आहेत. आणि हळूहळू कालांतराने त्यांच्या मनामध्ये पेरलेले विष, जेव्हा ती मुलं मोठी होतात तेव्हा ते कट्टर आतंकवादी बनतात, कट्टर धार्मिक बनतात आणि मग ते कुठं बॉम्बस्फोट करतात, कुठल्या मंदिरात बॉम्बस्फोट करतात. मग ती माणसं बघत नाही, महिला बघत नाही, मुलं बघत नाही, पाहिजे तसं लोकांना मारतात आणि स्वतःला धन्य मानतात का आम्ही आमच्या धर्मरक्षणासाठी काहीतरी केलं आणि आम्ही मेल्यावर आम्हाला जन्नत मिळेल, म्हणजे थोडक्यात स्वर्ग मिळेल. हीच परिस्थिती कुठं ना कुठेतरी आता आपल्या देशात सुद्धा निर्माण होत आहे. तरुण पोरांची डोकी भडकवली जात आहेत. काही महाराजांच्या माध्यमातून, काही राजकीय नेत्यांच्या माध्यमातून त्यांची दिशाभूल करण्यात येते. धर्माच्या नावाखाली त्यांना कसं भांडण लावता येईल, त्यांचं भवितव्य कसं अधांतरी ठेवता येईल. कारण का सुशिक्षित समाज, शांत समाज हा सरकारला प्रश्न विचारणार आणि सरकारला प्रश्न नको आहे. त्यांना माहिती आहे जर प्रश्न विचारले तर शिक्षणावर प्रश्न विचारले जातील, आरोग्यावर प्रश्न विचारले जातील, रोजगारीवर प्रश्न विचारले जातील, उद्योगधंद्यावर प्रश्न विचारले जातील. आणि ह्या प्रश्नापासून पळ काढण्यासाठी समाजामध्ये भांडणं लावायची, धर्मात भांडणं लावायची, जातीत भांडणं लावायची आणि अशांत समाज ठेवायचा आणि स्वतःचे खिसे भरायचे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे कमवायचे का स्वतःच्या 7 पिढ्या बसून खातील. पण स्वतःच्या मुलांना मात्र शिक्षणासाठी बाहेर पाठवायचं, त्यांना आपल्या देशात सुद्धा ठेवायचं नाही, त्यांना धर्मासाठी भांडायला लावायचं नाही. मग हे सगळं ही लोक का करतात? कारण की यांना सत्ता पाहिजे असती. आणि यांना सत्ता याच्यासाठी पाहिजे असती का समाजामध्ये भांडणं लावायची, मजा बघायची आणि पैसे कमवायचे, बस. याच्या व्यतिरिक्त यांचा काहीच उद्योगधंदे नाही आहे. असं म्हटलं जातं का ज्या घरामध्ये सतत भांडणं होतात त्या घरामध्ये लक्ष्मीसुद्धा टिकत नाही, त्या घरात लक्ष्मी वास करत नाही. तीच परिस्थिती आज आपल्या देशाची आहे. तर आपल्या देशात जर अशांत राहिला, देशात जर सतत भांडणं होत राहिली, मारामाऱ्या होत राहिल्या किंवा थोडक्यात धार्मिक दंगे होत राहिले तर आपला देश अशांत राहील. आणि अशा अशांत देशामध्ये लक्ष्मी कशी टिकेल? तो देश सर्वसंपन्न कसा होईल? तो देश प्रगत कसा होईल? त्याच्यामुळे जर आपला देश प्रगत करायचा असेल तर या बंधुभावांपासून, राजकारण्यांपासून आपल्याला आता सावध राहणं गरजेचं आहे. हे प्रत्येक तरुण पोरांनी विचार केला पाहिजे आणि या राजकारण्यांपासून सावध राहा. आपल्या घरच्यांसाठी, आपल्या कुटुंबासाठी आपल्याला काय करता येईल, स्वतःच्या भवितव्यासाठी काय करता येईल, देशासाठी काय करता येईल, समाजासाठी काय करता येईल याचा विचार करा आणि स्वतःच्या भविष्यासाठी योग्य तो निर्णय घ्या. राजकारण्यांचे बळी पडू नका. एवढंच मला तुम्हाला सर्वांना विनंती करायची आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.